नमस्कार. आज ओपीडीत थांबून आपल्याशी बोलतोय. आज सकाळपासून किंवा मागच्या 2 दिवसापासून जे पेशंट येत आहेत त्यामध्ये जवळपास 70 ते 80% रुग्ण हे फक्त उलटी, हगवण आणि तापाचे आहेत. आता बरेच शाळा सुरू झालेल्या आहेत आणि पाऊससुद्धा मध्ये पडतो आहे. आपल्याला वाटतं की बरेचदा वातावरणामुळे असेल, पण तसं नाही. हे सगळे रुग्ण आहेत हे दूषित पाणी पिल्यामुळे. असे पेशंट उलट्या, हगवण, पोट खूप दुखणं आणि एकाएकी खूप ताप चढणं असे बरेचसे रुग्ण कालपासून आढळत आहेत. तर विशेष 3 काळजी पालकांनी घ्यायच्या आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे पाणी उकळून पाजा. ज्यांच्याकडे आरो किंवा ॲक्वागार्ड असेल त्यांना गरज नाही, पण आपण कुठलंही विहिरीचं पाणी पित असाल, बोअरवेलचं किंवा इव्हन नगरपरिषदेचं, महानगरपालिकेचं कुठलंही पाणी पित असाल तर ते उकळून प्या. नंबर 2, उघड्यावरचं अन्न खाऊ नका. कापलेले फळं असतील, कोणी पाणीपुरी खातं, कोणी बाहेर गाडीवरचे समोसे खातं, उघड्यावरचं अन्न कृपया खाऊ नका. आणि नंबर 3, मुलं आता शाळेत जात आहेत, एकमेकाच्या संपर्कात येत आहे, बरंचसं इन्फेक्शन, त्यातनंसुद्धा संसर्गजन्य आजार होऊ शकतात. तर मुलांना प्रत्येक वेळी जेवताना कमीत कमी 20 सेकंद स्वच्छ साबणाने हात धुवूनच जेवायला बसवा किंवा खायला द्या. आणि खेळून आले बाहेरून तरी त्यांचे हात स्वच्छ, त्यांना 20 सेकंद स्वच्छ पाण्याने साबणाने धुवून टाका. शौच होऊन आल्यानंतरसुद्धा हात स्वच्छ धुवायच्या. ही माहिती इतरांपर्यंत पोचवा, कारण हे रुग्ण मोठ्या प्रमाणात काही दिवसात वाढू शकतात. पण आपली छोटीशी काळजी, आपण आपल्या पाण्याची काळजी घेतली, आपले हात स्वच्छ धुतलं तर या आजारांपासून आपण आपल्या मुलांना, आपल्या परिवाराला संरक्षण देऊ शकू. आणि सोबतच हे दूषित पाणी नुसतं उलटी, हगवण किंवा पोटशूळ करणार नाही, तर यातनं व्हायरल हेपॅटायटिस ए सारखे आजार, टायफॉईडसारखे सिरियस आजारसुद्धा या पाण्यातनं होऊ शकतात. ही माहिती ताबडतोब इतरांपर्यंत पोचा आणि अशीच माहिती मिळण्यासाठी हे पेज फॉलो करा. धन्यवाद.